आज आम्ही गेलो छत्रपती संभाजीनगर मध्ये स्थित असलेलं हिडन महादेवाच्या मंदिराला। तुम्हाला जर माहित असेल हे मंदिर कुठे तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का। हाय गाईज, व्हॉट्सअप, जय श्रीराम। मी तुमचा लाडका हर्षल वराडे। दिवसांदिवस आमच्या पापाचा गाडा भरतच होता। ही गोष्ट लक्षात आले आम्ही डायरेक्ट पोहोचलो महादेवाच्या मंदिरावर दर्शन घेण्यासाठी। म्हणलं चला जर पुण्य करून घेऊ। मंदिरात घुसाच्या अगोदर बाहेर हातपाय धुवून आम्ही स्वतःच्या अंगाचं शुद्धीकरण करून घेतलं। मंदिराच्या बाहेर आल्या आम्हाला दोन हत्ती दिसले। ते मंदिराच्या द्वारपाल म्हणून उभे होते वाटतं। मंदिरात आल्या पहिले नंदी महाराजचं दर्शन करून घेतलं। त्यानंतर समोर महादेवाची पण मूर्ती होती आणि विठ्ठल रुक्माईची पण मूर्ती होती। व्हिडिओ चालू करून महादेवाच्या मूर्तीकडे जात होतो पाया पडायला। तेवढ्यात जाता जाता त्या पायऱ्याहून पाय सटकला ना तुम्ही पडाला। तिथे जास्त काही गर्दी नव्हती। मग चांगल्या प्रकारे महादेवाचं दर्शन होऊन गेलं आपलं। त्यानंतर वर इकडे विठ्ठल रुक्माईच्या मंदिराकडे आलो आणि तिथं आल्यावर तर डायरेक्ट गणपती बाप्पा, विठ्ठल रुक्माई आणि शिर्डीचे साईबाबाचे पण दर्शन होऊन गेले। माझं म्हणणं आहे तुम्ही पण एखाद्या वेळेस या मंदिराला नक्की भेट द्या, कारण इथे एकदम शांत वातावरण आहे। त्यानंतर आमच्या दर्शनाला नारळ फोडला आणि नारळाचा प्रसाद आम्हाला दिला। नारळ फोडण्याच्या मागे तिची काय मनोकामना होती ती मलाही नाही माहिती। मंदिरातून निघलो घरी जाण्यासाठी आणि नाश्ता करायला बसलो, कारण लय भूक लागली होती। चांगला पोट भरून नाश्ता केला आणि त्यानंतर पिण्यासाठी मसाला ताक बोलवला। अजून मी तर डायरेक्ट 7-8 ग्लास भरून ते मसाला ताक पिलं। त्यामुळे मला डायरेक्ट तिथं झोपामुळे डुलक्या येत होत्या। म्हणलं बाकी सगळं जाऊ दे तिकडं, आता एखादी झोप घेऊन घेऊ पहिले।